ज्याने नक्कीच ओमकार तू अक्षरशः आजचा दिवस चर्चेत राहशील, आमच्याही चर्चेत राहशील. पहिले आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. एक आकर्षक टी शर्ट देण्यात येते आहे. फ्रंट पण घ्या. सामना वेळ ठरतोय. टाळ्या होऊन जाऊ द्या ओमकार साठी. नक्कीच कॅश प्राइस 500 रुपये द्या. 500 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा त्यांना देण्यात येत आहे. शिंदे साहेब 2च मिनिटं आपण त्याची बाईट घेऊया. ओमकार, एकंदरीत पहिला गोलंदाज शाहिदने तुमचा अर्धा संघ गार केला होता. त्यावेळी तुमच्या डगआउटमध्ये तर तुम्ही आशा सोडली होती, परंतु मी सांगितलं होतं की 20 धावा झाल्या तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या होऊ शकते आणि ती तुम्ही केली होतात. पण पहिल्या 2 गोलंदाजानंतर 8 बॉल 8ची मॅच आल्यानंतर मला वाटतं 6 बॉल 5ची मॅच आली होती. कारण 6 बॉल 5ची मॅच होत नाही, बऱ्याचशा वेळी ही अशीच मॅच होत असते. तू काय मनामध्ये खूणगाठ बांधली होतीस की मॅच कशा पद्धतीने तू जिंकलास? मनामध्ये एवढंच ठेवलं की मॅच जिंकवायचे आणि टीमला पुढे न्यायचे. ओके, परंतु पहिले 3 चेंडू पडल्यानंतर तुला आत्मविश्वास वाढला का पहिल्या 2 चेंडू नंतर? पहिल्या चेंडूपासूनच आत्मविश्वास होता की मी मॅच काढणार आणि मला ती काढायची होती. ओके, मग आता मॅच जिंकल्यानंतर तुला कसं वाटतंय मित्रा? खूप भारी वाटतं आणि प्राईज विन करायचं हिशोबाने खेळतं. ओके, तुला शुभेच्छा आणि तुझ्या टीमला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. तर धन्यवाद सर. आणखी एक सन्मान आपण करतोय आजच्या स्पर्धेमध्ये. सन्माननीय गणेश केसरकर सरांचा अतिशय मंत्रमुग्ध करणारं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. मी विनंती करतोय आयोजन कमिटीला, आपण सन्माननीय गणेशजी केसरकर सरांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न करायचं आहे. सन्माननीय अभिषेक पानकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय. सर, या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि खरं तर आपल्या प्रगल्भ वाणीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन आपल्या माध्यमातून ऐकायला मिळालं. सन्माननीय गणेश केसरकर सरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय आणि मी विनंती करतोय अभिषेक पानकर यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. योगेश पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय गणेश केसरकर सरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. निलेश परागडे यांच्या माध्यमातून देखील ओमकारसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालंय. ओमकारवरती बक्षिसांची खैरात आज मात्र केली जाते. निलेश परागडे यांच्या माध्यमातून देखील आपण यावेळेस देखील बॉल हवेमध्ये गेलाय आणि इथे मात्र विकेट आली. आणखी एक सफलता येताना पाहायला मिळते. सन्माननीय निलेश परागडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ओमकारसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालंय. अभिनंदन ओमकार आणि निलेश परागडे, आपले देखील आभार. तीन बाद 1 धाव धावपलकावरती. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. 3 महत्वाची सफलता पहिल्या षटकामध्ये मिळवल्यात. राजा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. आणखी एकदा बॉल हवेमध्ये शॉट फायनल क्षेत्रामध्ये इथे सेल ड्रॉप झालाय आणि 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 2 धावा धावपलकावरती. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील बॅकफुटला गेलेत. कमालीचा फटका आहे. बॉल निघालाय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार.
अप्रतिम फटका आपण पाहायला बॅकफुटला जात असताना. या सामन्यामध्ये धावा येत नव्हत्या आणि यावेळेस मात्र कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. 4 धावा इथे मात्र अर्जित होतील. 4 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल त्यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट. 6 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून चौकार आलेला आपण पाहिलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 6. आणि त्यांच्या विरुद्ध स्फोट हिंगाने मिस एक बॉल पाहायला. हा धावा वरती रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. तर ओमकार साठी सक्षम आप्पे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ओमकार आपण या ठिकाणी यायचंय. विनंती आहे. सक्षम आप्पे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं बक्षीस आहे. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आज. संपूर्ण दिवसभरामध्ये उल्लेखनीय कामगिरी ओमकार यांची पाहायला मिळाली आणि बक्षिसांची खैरात त्यांच्यावरती केली जाते. ज्यावेळेस बॉल चाललाय अगदी कली रिजन मध्ये 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार आपण या. विनंती आहे. फुल लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव जर कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या जाईल. पुन्हा एकदा खराब फेकी आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा तर पूर्ण झाला. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 4थी देखील धाव पूर्ण होतीये. 5व्या धावेचा प्रयत्न होईल का तर झाला नाहीये. 4 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या जातील. 4 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. प्रत्येक धाव महत्वाची आहे हे माहिती आहे हिंगाणेवाडी टीमला देखील आणि 4 धावा शोधण्याचं काम फलंदाजांनी केलंय. जय शिवराज स्पोर्ट हिंगाणेवाडी संघाने 4 धावा इथे मात्र मिळवल्यात आणि 4 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. रैना गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. ओमकार आपण यायचं. विनंती आहे. सक्षम आप्पे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आपल्याला असणार आहे. ओमकार आपण या. विनंती आहे. ज्यावेळेस देखील चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 15. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकामधले 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. ओमकार यांनी कमालीची गोलंदाजी केली आणि सक्षम आप्पे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. ज्यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळत आहेत. वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये बॉल चालला. 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद होत आहेत. तर आपण ओमकार यांना 500 रुपयाचं बक्षीस देतोय सक्षम आप्पे यांच्या माध्यमातून. खरं तर हे बक्षीस जीपे केलं जाईल. ओमकार यांना अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम षटकामध्ये 5 धावा डिपेंड केल्या. त्या षटकामध्ये हॅट्रिक देखील पूर्ण केली. तब्बल 4 विकेट एकाच षटकामध्ये 5 विकेट एकाच षटकामध्ये मिळवल्या होत्या.
गोलंदाज ओमकार यांनी कमालीची गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये. 16 धावा धावपलकावरती 17 धाव्यांचं लक्ष असेल. 17 इज द टार्गेट. आरसीसी मोसम संघाला 17 धावा या ठिकाणी बनवायच्यात. चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे. जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी संघ आणि टॉससाठी या आम्ही विनंती करतोय. सह्याद्री 11 जुगाई आणि त्यांच्या विरोधामध्ये SKC धुमकवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण त्वरित टॉससाठी उपस्थित राहायचंय. सेकंड सेमीफायनलचा टॉस इथे संपन्न केला जाईल. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. चला टॉससाठी त्वरित उपस्थित राहायचं विनंती आहे. सह्याद्री 11 चुगाई आणि त्यांच्या विरोधामध्ये SKC धुमकवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपला विनंती आपण टॉससाठी त्वरित उपस्थित राहणं गरजेचं आहे. टॉस केला जाईल. SKC धुमकवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल. सह्याद्री 11 चुगाई टॉस केला जाईल. चला टॉससाठी आपण त्वरित उपस्थित राहायचं विनंती आहे. SKC धुमकवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सह्याद्री 11 जुकाई. क्रमांक 3 आणि 4 साठी आपण बॉल आउट घेणार आहोत आणि 3 गोलंदाज त्यासाठी आपण वापरणार आहोत. त्याची देखील नोंद आपण करून घ्यायची. क्रमांक 3 आणि 4 साठी बॉल आउट वरती निर्णय दिला जाईल. चला विद्यमान सामन्यामध्ये लक्ष असणार आहे. 17 इज द टार्गेट. 17 धाव्यांचं लक्ष ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचते. ओमकार आणि राजा हे जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. विकास गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 1 साठी 17 धाव्यांचं लक्ष. बॅटिंग साठी ओमकार दाखल झालेत. पहिला बॉल डाऊन दी लेग वाईड आलाय. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने या डावाची सुरुवात झाली. वाईडच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होईल. 17 धाव्यांचं टार्गेट आहे. आता बॉल शिल्लक आहेत 18 बॉल मध्ये 16 धावा अजूनही बनवायच्यात या ठिकाणी आरसीसी मोसम संघाला. आडव्या बॅटने प्रहार केलाय. कमालीचा फटका आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि इथे कमालीचा कडक हा फटका आहे. 4 धावा प्राप्त होतील चौकार. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. हवेमध्ये उंच बॉल गेलाय. मिडापचे खेळाडू बॉलच्या खाली पोहोचतायत. अंदाज चांगला. सेल ड्रॉप डायरेक्ट हिट झाली आहे आणि कदाचित पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे असणार आहे. एक धाव प्राप्त देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा इथे प्राप्त झाल्यात आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 7 असतील. 10 धावा जुने बनवायच्यात. लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पाठीमागचा सामना देखील लो स्कोरिंग झाला परंतु त्या सामन्यामध्ये SKC धुमकवाडी संघाने खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आपण पाहिलंय. एकोणीस धावा डिफेंड केलेल्या आपण पाहिल्यात SKC धुमकवाडी संघाने.
ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉलला खेळतात, इथे मात्र धाव उपलब्ध नाही आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर आहेत. ओमकार आणि राजा ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आरसीसी मोसम संघ मी नेहमी उल्लेख करतो, सर्वात फिट आणि फाईन संघ कुठला असेल सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये तर तो संघ आहे आरसीसी मोसम. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं तर कौतुक केलं पाहिजे संपूर्ण आयोजन कमिटी ज्या पद्धतीनं आयोजन केलं स्पर्धेचं. अतिशय आखीव रेखीव आणि सुबक आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालंय. त्यासाठी मी कौतुक करेल. रसाई क्रिकेट क्लब असेल, श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळ रजिस्टर सेंबवणे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्व मंडळाचं देखील कौतुक. परत ज्या बक्षीस दात्यांनी या स्पर्धेला भरभरून दातृत्व दिलं त्यांचं देखील मनापासून आभार. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या दिशेने आलेत आणि बॉल मात्र राहील एक टप्पा घेऊन सीमा रिसच्या पलीकडे. धावा मिळतील 4. आवश्यकता असेल. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 2 धावेंची आवश्यकता आरसीसी मोसम संघाला. स्विच हिट आणि इथे ओमकार फिनिशेस ऑफ इन स्टाईल. एकच धाव तिथे प्राप्त झाली आणि ओमकारने हा सामना फिनिश केलाय. आरसीसी मोसम इन टू दी फायनल. वेल प्लेड बॉयज आणि हार्ड लक टीम हिंगाणेवाडी. आपण देखील खूप चांगलं क्रिकेट दिवसभरामध्ये खेळलोय. जय शिवराज स्पोर्ट हिंगाणेवाडी.